नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना पैसे आलेले आहेत, परंतु काही महिलांना अजूनपर्यंत पैसेच आले नाहीत. अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नाही. काही महिलांना पहिले 3000 रुपये भेटले होते, परंतु आता पैसेच आले नाहीत. तर काय कारण आहे आणि पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. बघा, ज्यांना अजूनपर्यंत पैसेच भेटले नाहीत त्यांना आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे, हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर आजपासून कोणत्या महिलांना पैसे वाटप सुरू होणार आहे त्याबद्दल सांगतो. आणि आजपासून पैसे वाटप सुरू होत आहे आणि कोणत्या वेळेत, बघा महत्त्वाचा टाईम समजून घ्या, कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे आता जमा होणार आहेत त्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि वरतून अजून एक मोठा निर्णय आलेला आहे, काही महिलांना पैसेच भेटणार नाहीत. हे मी तुम्हाला सांगत आहे डायरेक्टली. जी माहिती आलेली आहे तीच सांगणार आहे, दुसरी वायबार माहिती तुम्हाला मी सांगणार नाही. वरून अजून एक अशी माहिती आलेली की काही महिलांना तर डायरेक्ट पैसे भेटणार नाहीत. तर कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाही आहेत त्याबद्दल पण अपडेट आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला पैसे भेटतील की नाही ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच दमदार आहे, महत्त्वाची माहिती आहे. तसेच ज्यांना पैसे भेटलेले आहेत, आता लाडकी बहीण योजनेचे ज्यांना 4500 रुपये भेटले किंवा काही महिलांना 1500 रुपये आले असतील, म्हणजे तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये पडलेला असेल, तर बघा ज्यांना पैसे भेटले, लक्षपूर्वक ऐका, माहिती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारचा नवीन नियम आलेला आहे. ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी नवीन नियम आलेला आहे. आता तुम्हाला पैसे भेटले असतील ना, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुमच्यासाठी सरकारचा नवीन नियम आलेला आहे ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी. तर तो नवीन नियम काय तो समजून घ्या, ते देखील महत्त्वाचं आहे. आणि तसेच आज कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे भेटणार आहेत, ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही, आज कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्याबद्दल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तसेच काही महिलांना तर पैसेच भेटणार नाहीत, तर कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना ते पैसे भेटणार नाहीत सर्व आपण जाणून घेऊया. आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, ती म्हणजे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. लाईक झालाच पाहिजे तुमचा. तुम्ही व्हिडिओ पाहतात, फक्त लाईक करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही. आणि महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करा. बघा, तुम्हाला इथे टायटलच्या खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल व्हाईट कलरमध्ये, त्यावरती क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे चॅनल सबस्क्राईब केल्याने जी पण अपडेट असेल ती तुम्हाला रेग्युलर पाहता येतील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, आजच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. पहिले मी 2-3 अपडेट तुम्हाला सांगतो, त्यानंतर कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत आणि आज कोणत्या महिलांना कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत त्याबद्दल अपडेट सांगतो. आणि ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारचा नवीन नियम काय आलेला आहे ते पण सांगतो. म्हणजे महत्त्वाची माहिती आहे. चला आपण आता सर्व जाणून घेऊया. तर बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते काय म्हटलेलं आहे की पुढच्या मार्चपर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले. बघा, म्हणजे पुढचा जो महिना आहे मार्चमध्ये, पुढच्या मार्चपर्यंतचे पैसे लाडकी बहीण योजनेचे शिल्लक आहेत, बजेटमध्ये ठेवलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. कारण अनेक जण म्हणत होते की ही जी योजना आहे 3 महिने चालेल, 4 महिने चालेल, 2 महिने चालेल, असं अनेक जण काही ना काही तुम्हाला सांगत असतं. परंतु इथे फडणवीस साहेबांनी बघा जे बजेटमधील माहिती आहे ती दिलेली आहे की जो काही लाडकी बहीण योजनेचा निधी आहे किंवा पैसे आहेत ते बजेटमध्ये ठेवलेले आहेत आणि पुढच्या मार्चपर्यंत तर काही टेन्शन नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे जो बजेट असेल त्यामध्ये अजून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतील ते घोषित होतील असं त्यांनी ते एक माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. महत्त्वाचं बघा, मात्र कोर्टाने त्याची विनंती स्वीकारली, हे एक वेगळी अपडेट आहे. यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण फक्त इथे थोडक्यात समजून घेणार आहोत. बघा, ज्यांचे फॉर्म अपडेट झाले नाही, आता तुमचे फॉर्म जरी अपडेट झाले नसतील तर बघा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, ज्यांचे फॉर्म अपडेट झाले नाही त्यांनीही काळजी करण्याची गरज नाही, काळजी करू नका. कारण त्यांचे पुढच्या महिन्यात अपडेट झाले तरी पैसे मिळतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बघा, आता तुम्हाला जरी पैसे भेटले नसतील किंवा तुमचा जो फॉर्म आहे अजूनपर्यंत इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग दाखवण्यात येत असेल, काहीच टेन्शन घेऊ नका.
पुढच्या महिने हे बघा पुढच्या महिन्यात ते तुम्हाला अपडेट सर्व पैसे अपडेट होणार आहेत असं इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग असो किंवा इन रिव्ह्यू असेल तर काही ताण घ्यायचं नाही, तुमचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात पुढच्या महिन्यात येऊन जाणार आहेत। ओके, तर ही एक महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे। आता आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। हे बघा लाडकी बहीण योजना, तर लाडक्या बहिणींनो तरच मिळतील 4,500 किंवा 1,500 रुपये। सरकारचा नवीन नियम एकदा वाचाच, आता तरच तुम्हाला भेटणार आहेत 4,500 रुपये किंवा 1,500 रुपये। सरकारचा नवीन नियम आलेला आहे, ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी पण हा नियम आहे। तुम्हाला जरी पैसे आले असतील तर नीटपणे हा जो नियम आहे समजून घ्या, कारण माहिती खूप कामाची असते, महत्त्वाची असते। बघा इथे काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांना फक्त 1,500 रुपयेच मिळत आहेत। परंतु काही महिलांचा पैशांबाबत गोंधळ उडाला आहे की बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे। म्हणजे वेगवेगळी रक्कम अनेक महिला गोंधळून गेलेल्या आहेत की काही महिलांना 4,500 कसे, आम्हाला 1,500 कसं, यामुळे अनेक महिलांमध्ये गोंधळ उडालेला आहे। तर बघा त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा नवीन नियम काय आहे तो नियम इथे तुम्हाला समजून घेणं फारच गरजेचं आहे। बघा महाराष्ट्र सरकारचा नवीन नियम इथे समजून घ्या। मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केले होतं त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार आहे। बघा आता हा महाराष्ट्र सरकारचा नियम काय, ज्यांना पैसे भेटलेले आहेत ते टेन्शन घेतात की काही महिलांना जास्त पैसे 4,500 भेटले, आम्हाला 1,500 भेटत आहे, तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पहिले 3,000 भेटलेले आहेत। लक्षपूर्वक आहे का माहिती काय सांगत आहे मी, तर बघा ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत, हा महाराष्ट्र सरकारचा नियम समजून घ्या। ज्यांना पहिले 3,000 भेटले आहेत त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत आता, राईट। म्हणजे त्यांचे टोटल किती झाले, हे 1,500 आणि हे 3,000, 4,500 रुपये तुमचे झाले 3 महिन्याचे। आता तुम्हाला 1,500 रुपये आले असतील, पहिले तुम्हाला 3,000 भेटले आहेत, तर तुमचे 3 महिन्याचे किती झाले 4,500, म्हणजे दरमहा तुम्हाला 1,500 रुपये भेटत आहे, हे इथे घोषित झालेलं आहे। आणि काही महिलांना या महिन्यात 4,500 रुपये अकाउंट खात्यात पडलेले आहेत, तुमच्या बँक खात्यात 4,500 रुपये तुम्हाला भेटलेले आहेत। तर या महिलांचं कसं आहे, यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला आहे, त्यामुळे यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटलेले आहेत, राईट। आणि ज्यांना आता नुसते 1,500 रुपये भेटले आहेत आणि पहिले 3,000 रुपये भेटले नव्हते त्यांना हा सप्टेंबर महिन्यापासून फक्त निर्णय काय लागू आहे, जे आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील किंवा आता पुढे सप्टेंबर असो किंवा ऑक्टोबर असो या महिन्यात जे फॉर्म भरतील त्यांना 1,500 रुपयेच लागू असणार आहे। ओके, ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा आता ऑक्टोबरमध्ये जे फॉर्म भरतील, लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे, जे आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आणि जे आता ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरतील त्यांना 1,500 रुपयेच भेटणार आहेत, कारण तसं GR आलेलं आहे। ओके, हे तुमचं संपूर्ण आता लक्षात आलं असेल हे। ओके, तर कोणाला किती पैसे भेटले आणि कोणाला कसे भेटले हे तुम्हाला सर्व मी सांगून दिलेलं आहे, कारण 31 ऑगस्टच्या अगोदर जे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांनाच 4,500 रुपये भेटलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा। आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जे आता नवीन फॉर्म भरत आहेत त्यांना फक्त 1,500 रुपयेच भेटणार आहे, म्हणजे त्या महिन्यापासून तो निर्णय लागू असणार आहे। आणि ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटले त्यांना आता 1,500 रुपये भेटत आहेत। चला, आता जरी तुम्हाला 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नसेल तर आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। आणि आज कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत, तर बघा आज तुम्हाला कोणत्याही वेळेत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आज कोणत्याही वेळेत सांगता येत नाही, तसं सांगताच येत नाही, कोणत्याही वेळेत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। जरी तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल तर तुम्हाला ते पैसे भेटून जातील। आणि जर तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले असेल तर तुम्हाला 1,500 रुपये भेटून जाणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका। आजपासून सुरुवात होणार आहे। आणि जरी आज पण पैसे आले नाही तर उद्या परवा 2 दिवसात तुमच्या खात्यात 100% पैसे येणार आहेत। ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी वरून ऑर्डर सुटलेले आहे, ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना वरून ऑर्डर सुटले आहे की आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे टाका, आणि किंचित महिलांच्या खात्यात पैसे येतील आज, उद्यापर्यंत अजून बाकीच्या महिलांच्या खात्यात पैसे येतील, आणि परवा अजून पूर्ण ज्या उरलेल्या महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत, म्हणजे ते टप्प्याटप्प्याने पैसे दिले जात आहेत। तसेच एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली की काही महिलांना तर पैसेच भेटणार नाहीत, तर कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत, ज्यांचं DBT लिंक नाही,
आधार बँकेला लिंक नाही, आधार लिंक नाही, त्यांना पैसे भेटणार नाहीत, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तसेच ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तरीही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे ते तुम्हाला दुरुस्त करणे खूप गरजेचे आहे. आणि ज्यांचं DBT बाकी आहे, आधार लिंक बाकी आहे, त्यांनी EKYC नावाचा फॉर्म भरा. तुमचं हे संपूर्ण होऊन जाईल, मग तुम्हाला पैसे पाहता येतील. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल तर आज पैसे येतील, 100% येणार आहेत. जरी आज पण नाही आले तर उद्यापर्यंत तर 100% पैसा भेटतील. उद्या परवा 2-3 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहेत. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबद्दल काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.